नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. साबुदाणा खिचडी म्हटलं की छान शिजलेली आणि मऊसूत झालेली असली तर ती सर्वांनाच आवडते. आज आपण तशी साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. इथं मी सर्वात आधी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेणार आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही लाल तिखटाचाही वापर यामध्ये करू शकता. आणि 2 मोठे बटाटे इथं उकडून घेतलेले आहेत आणि ते पण मी कापून घेणार आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही स्मॅश करूनही यामध्ये वापरू शकता. आणि छान आता आपलं तेल तापल्यानंतर आपण इथं ह्या हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत त्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत. एखाद्या बटाट्याचं प्रमाण जर तुम्ही कमी केलं तर करू शकता. इथं मी बटाट्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे. आता बटाटे आपले कापून झालेले आहेत आणि तेल पण आपलं आता छान प्रकारे तापलेलं आहे. तर आपण हिरव्या मिरच्या सर्वात आधी यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्ही जर जिरं खात असल्यास तुम्ही जिरं घातलं तरी चालू शकेल किंवा कढीपत्ता खात असले उपवासाला तर तेही टाकला तर चालेल. पण इथं मी दोन्ही वापरलेले नाहीत. आणि मिरची छान आपली तेलात परतल्यानंतर मी साबुदाणा जो भिजवून घेतलेला होता तो घालणार आहे त्यामध्ये. साबुदाणा तेलामध्ये टाकायच्या आधी हाताने छान मोकळा करून घ्यायचा आणि किमान आपला साबुदाणा 4 ते 5 तास तरी भिजला पाहिजे. तुम्ही वेळेवर जर साबुदाणा भिजवला तर त्याची साबुदाणा खिचडी चिकट येऊ शकते. पहा आपला साबुदाणा किती आता मोकळा झालेला आहे. असाच आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आता साबुदाणा मी तेलात परतून घेणार आहे. अशा प्रकारे तेलात हा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी कापून घेतलेला बटाटा आहे तो पण यामध्ये घालून घेणार आहे. असा 2 ते 3 मिनटं हा साबुदाणा आपल्याला परतायचा आहे आणि तेलाचं प्रमाणही आपल्याला कमीच ठेवायचं आहे. आता हा बटाटा मी यामध्ये घालणार आहे आणि परत हे सर्व परतून घेणार आहे. अशा प्रकारे हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर साखर खात असले तर अर्धा चमचा तुम्ही साखरही घालू शकता यामध्ये. आता हे पहा बटाटे थोडेसे आपल्याला चमच्याच्या मदतीनं असे थोडे स्मॅश करायचे आहेत की जेणेकरून ते प्रत्येक घासाला लागतील. हे आता आपलं परतून झालेलं आहे आणि आपण जे तयार दाण्याचं कूट केलेलं आहे ते यामध्ये घालून घेणार आहे. कूट थोडं बारीकच केलेलं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही जाडसर ठेवू शकता, पण बारीक कुटाची साबुदाणा खिचडी चवीला खूप छान लागते. आणि आता हे आपण थोडं चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि पूर्ण छान हे मिक्स करून घेते मी पूर्ण. अशा प्रकारे हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि त्याची एक छान वाफ काढून घेणार आहे मी. आपली जितकी आपण मंद आचेवर हे साबुदाणा खिचडी शिजवू तेवढी ही चवीला छान लागणार आहे. साबुदाणा जितका छान शिजला जाईल तेवढी साबुदाणा खिचडी आपली चवीला छान लागते. आता हे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे माझं. आता मी याची 5 मिनटं वाफ काढून घेणार आहे. पूर्ण हे मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक पदार्थ टाकणार आहोत की त्यामुळे आपली साबुदाणा खिचडी आणखीनही मऊसूत शिजल्या जाईल. आता हे मी यावर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि दुसरीकडे मी या साईड आपल्या खिचडीबरोबर ताक करणार आहे. तर त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे. मिरची छान तेलात झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 ग्लास ताक टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे त्यामध्ये मी मीठ घालणार आहे. तुम्ही जर साखर खात असले तर अर्धा चमचा साखर पण घालू शकता. आता एक वाफ निघाल्यानंतर मी छान ही साबुदाणा खिचडी परत परतून घेणार आहे. आता आपला साबुदाणा पहा किती छान शिजायला लागलेला आहे आणि साबुदाण्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता या स्टेजवर आपल्याला यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी असं दूध घालायचं आहे. आणि तुम्ही म्हणाल साबुदाणा खिचडी आणि त्यामध्ये दूध, तर हो, साबुदाणा खिचडीत थोडंसं दूध घातलं तर साबुदाणा आणखीनही लवकर शिजला जातो आणि छान शिजला जातो. त्यासाठी आपल्याला हे दूध घालायचं आहे. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल हे. आणि हे छान आणखी मिक्स करून घेणार आहे मी आणि परत 2 ते 3 मिनटं याची वाफ काढून घेणार आहे. पहा अशा पद्धतीनं आता आपली साबुदाणा खिचडी तयार होईल. मग अशी 2 ते 3 मिनटं वाफ मी काढून घेतलेली आहे. पहा आता आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. पहा साबुदाण्याचा रंग पण किती छान बदललेला आहे आणि पूर्ण साबुदाणा हा ट्रान्सपरंट झालेला आहे. अशाच पद्धतीचा आपल्याला हा शिजवायचा आहे. तर साबुदाणा खिचडी आपली तयार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.